24/10/2024 ऑस्ट्रेलियन विद्युत केंद्र पालक अकोला येथे सायबर सुरक्षा पथनाट्याचे आयोजन केले आहे। निर्मिती प्रमुख माननीय मुख्य अभिनेता साहेब ऑस्ट्रेलियन विद्युत केंद्र पालक, सहनिर्माते माननीय उपमुख्य अभिनेता साहेब, आयोजक IT विभाग, सहाय्य सर्व माननीय अधीक्षक अभियंता साहेब, लेखक दिग्दर्शक मधुकर श्राव उपारे तंत्रज्ञ, सादर करते ऑस्ट्रेलियन विद्युत केंद्र पालक येथील कर्मचारी। मित्रांनो, सध्याचे युग हे तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते। कॉम्प्युटरच्या सहाय्याने कठीणातील कठीण काम मानव सहजात मदत करू लागला। कामाची गती वाढली, अवघ्या जगाचे अंतर कमी झाले। इंटरनेट नेटवर्कच्या माध्यमातून जगभरातील कोणत्याही कोपऱ्यातील संपर्क करणे सोपे झाले। अशा प्रगतशील तंत्रज्ञानाने अवकाश सुद्धा जवळ आले, त्याचे निरीक्षण करता येऊ लागले। या सगळ्या गोष्टी प्रगत तंत्रज्ञानाने मानवाच्या अगदी जवळ आहेत, परंतु यामध्ये सुद्धा दरोडेखोरांनी आपला पाय रोवला, वेगवेगळ्या तऱ्हेने लुटालुटीचे काम सुरू केले। या हल्लेखोरांपासून सावध राहणे व त्यांच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहून आपले व्यवहार पार पाडणे आज घडीला जटिल ठरत आहे। त्यासाठी सायबर सेलने बरेच काही सुरक्षिततेचे उपाय सुचवले आहेत। ते उपाय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या ऑस्ट्रेलियन विद्युत केंद्र पालक येथील IT विभागाने सायबर सुरक्षितता पथनाट्याचे आयोजन केले आहे। सायबर सुरक्षेचे नियम पाळत नसाल तर मित्रांनो सायबर हल्ल्यात फसा। संयम कैलास खेळकर। संयम हा एक सुशिक्षित युवक, अनेकांना अडीअडचणीला मदत करणारा समाजसेवी व्यक्तिमत्व। कॉम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट बँकिंग व्यवहार करताना काळजीने हाताळा आणि सायबर हल्ल्यासारख्या विकारांवर घाला। ममता भारती अंबोरे। ममता आर्थिक फुकटराव पंडित फुकटराव चतुर्थ कर्मचारी, आर्थिक परिस्थिती बेताचीच। मोबाईल हाताळताना ह्याकरता खबरदारी, थोडीशी चूक झाली तर वाद करतो शिकारी। गणपतराव मयूर चौधरी। गणपतराव मध्यमवर्गीय एक सभ्य माणूस। ऑनलाईनच्या नादात घरदार विकून बसतो, विकून बसतो, शेवटी पस्ताव्याची वेळ येते, मग रडत बसतो। लेडी कॉलर योगिता वाघ। गोड बोलणारी, हुशार बुद्धिमान महिला, फोन करून अलगद तयार करून आर्थिक फसवणूक करणारी। चहू बाजूने बांधा झाला, शोधू आम्ही कमजोरी, फेरगिरीने लक्ष ठेवून लुटू आम्ही तिजोरी। बँक कर्मचारी सुमित शेळके। बँकेतील जनसंपर्क अधिकारी। मागत नाही अकाउंट तपशील कोणती बँक किंवा संस्था, दिले फोनवर तपशील तर साफ होईल तुमचा खाता। तुम्हाला बाहेरच्या लोकांना थोडीशी लालसा किंवा आमिष दाखवलं म्हणजे तुम्ही लगेच पागळून जाता। तुम्हा लोकांचं हे असंच असतं, थोडंसं काहीतरी दिसलं म्हणजे लगेच पागळून जाता। म्हणतात ना,
जीव झाला बावरा आणि कधी पाहू नवरा, अशी तुम्हाला लोकांची स्थिती आहे. बोला काय काम होतं? आमचे साहेब ऑफिसात गेले आणि मी असे काम करत होते आणि माझ्या फोनवर फोन आला. आणि ते म्हणले, नमस्कार, आपण ममता? हो मी ममताच बोलते, बोला. वेळ आहे ना आपल्याला बोलायला? हो हो मी कधी नसते, बोला ना. मागच्या महिन्यामध्ये आपण एक मोबाईल घेतला ना? हो आम्ही लकी ड्रॉ काढला आहे, त्यात आपण विजेते झाले आहे. 5 लाख रुपयाचे बक्षीस मिळाले आहे तुम्हाला. 1000 लोकांमधून तुमची निवड झाली आहे, त्याबद्दल खूप खूप तुमचे अभिनंदन. होय, आणि आता लगेच तुम्हाला तुमचं बक्षीस वितरण करायचं आहे. हो ना? हो, सांगा मग लवकर. हो तर म्हटलं ना, करा ना. कसं बोलता? बक्षीस लागले तुम्हाला, आणि तेही 5 लाख रुपये. ते तुमचे अकाउंटवर जमा करावे लागेल. करा ना. हो ग, पण त्यासाठी प्रोसिजर आहे, ती पूर्ण करावी लागेल. करा ना मॅडम प्रोसिजर. ते कसं आहे ना, तुमचा पहिले होकार घेऊन तुमचं नाव ब्लॉक करावं लागेल आणि नंतर प्रोसिजरला सुरुवात होते. हो करा मग. आता प्रोसिजर सुरू झाली आहे. तुमच्या फोन पे किंवा गुगल पे वरून 500 रुपये पाठवा. तुम्हाला एक मेसेज आला असेल, त्या नंबरवर पाठवा. हो पाठवते. पाठवा ना. हा पाठवते मॅडम. माझ्या मिस्टरांकडून पाठवते. द्या त्यांच्याकडे फोन, मी बोलते. ते ऑफिसला गेले ना, कामात बिझी असतात. संध्याकाळी आली की पाठवते. ओहो, हे बघा, आधीच आपल्याला सांगितलं होतं की प्रोसिजर चालू करायची का म्हणून. आपण हो म्हटलं म्हणून आपलं नाव ब्लॉक केलंय, आणि आता म्हणताय की संध्याकाळी सांगते. पहिलेच नाही म्हणायचं होतं ना, दुसऱ्याचं नाव ब्लॉक केलं असतं. सांगा बक्षीस पाहिजे की नाही? नसेल पाहिजे तर सांगा. नाही थांबा, सांगा काय करायचंय. तुम्हाला तुमच्या फोनवर एक मेसेज आला असेल, त्याच्यावर गुगल पे किंवा फोन पे ने 500 रुपये पाठवा. हो पाठवते. हे बघा ताई, कितीतरी लोकांमधून तुमचा नंबर आलेला आहे. खूप नशीबवान आहे तुम्ही. कधी येतील मग पैसे? येतीलच, लवकरच जमा होतील. फोन चालूच ठेवा हा. आता तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आला असेल, त्याच्यावर एक 4 अंकी नंबर आला असेल, तो सांगा. हो सांगते. सांगा. 4912. ओके. प्रोसिजर पूर्ण होताच लवकरच तुम्हाला तुमचा पैसे मिळाल्याचा मेसेज येईल. असं झालं बाबा. आता काय करू? याने उघडलं तिने 10,000 20,000 करून पैसे जमा केले होते. आता काय सांगू मी त्यांना? बरं मला एक सांगा, तुम्ही हे जे घडलं या संदर्भात तुमच्या मिस्टरांना सांगितलं का? दिली का याबाबत सविस्तर माहिती? नाही, तुम्ही जमा केलेले पैसे सगळे गेले. हे कसं सांगू मी त्यांना? ते रागावतील मला. काय करू? काही सुचत नाही मला. पहिले तुम्ही शांत व्हा, रिलॅक्स व्हा. मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही तुमच्या मिस्टरांना तर लगेच फोन करून सांगा, जे काय घडलं असेल ते सविस्तर त्यांना माहिती द्या. त्यानंतर जेव्हा ते घरी येतील मी त्यांच्यासोबत जाईल आणि सायबर सेलला तक्रार नोंदवणार. नंतर त्या संदर्भात सायबर सेलवाले लोक सविस्तर अशी चौकशी करतील. काय होईल तर बघू पुढील कारवाई काय होईल. या तर मंडळी, अशा मोबाईलवर येणारा कोणताही मेसेज किंवा कोणत्याही प्रकारचा फोन यावरून आपल्याला थोडासा लोभापायी किंवा प्रलोभनापायी आपण कोणत्याही प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज करू नका. काय होतंय, फुकटचे पैसे द्यायला कुणाकडेही नाही हे वास्तव समजून घ्या.
कोणी तुम्हाला फुकट पैसे देणार नाही आणि या बाबतीमध्ये सतर्क राहा, अलर्ट राहा. मी काय बोललो तुम्हाला आता? फुकटचे पैसे कोणीही देत नाही एवढं म्हणल्याबरोबर फुकट समोर होतं. काय साहेब पहिल्याचा माणूस परेशान तुम्ही त्या प्रकार करता. तुम्हाला थोडं समजते म्हणून मी तुमच्याकडे सांगायला आलो. बर सांग काय झालं? माझ्या अकाउंटमधून आज 5,000 रुपये कुठे गेले ते कळलं नाही आणि मी काल बँक बॅलन्स चेक केलं तर त्यात 50,000 होते. पुढे पूर्वी मी 10,000 रुपये करून काढले तर 35,000 रुपये शिल्लक राहिली. तर मग त्याचे 5,000 कुठं तरी चुकतंय. 10,000 रुपये काढल्यानंतर तुम्हाला 40,000 रुपये काढले बरोबर. तर 35,000 शिल्लक होती त्यात 5,000 पुढे गेले त्यांच्याकडे नाही. अरे वा, नाव फुकटराव आणि फुकटरावाचे पैसे कुणीतरी फुकट बुडवतो. हे कशी गोष्ट? काही सांगतात साहेब. असू दे, काय झालं ते सविस्तर सांगा मला. पैसे पुढे गेले काही कळत नाही. नेमकं झालं का? आता मला एक मिनिट बघू, मोबाईल द्या बघू. आणि तुमचं इंटरनेट बँकिंग आहे ना? हो, माझ्याकडे इंटरनेट बँकिंग सुद्धा पण आहे. हा, तर याबाबत तुम्ही तुमचं आता गुगल पे किंवा फोन पे जे काही ऍप्लिकेशन असेल त्यावरून तुमची अगोदर हिस्ट्री चेक करा. त्यामध्ये तुम्हाला समजेल तुमचे पैसे कुठे गेले किंवा काय गहाळ झालं ते तुम्हाला काही दिसून येईल. साहेब मला याचं काही कळत नाही, तुम्ही सांगता का बरं? ठीक आहे. फुकटराव, यामध्ये तुमचे पैसे आजच दुपारी डेबिट झालेले आहेत. काही म्हणतात साहेब, मी काय तर एशी पाणी करून घरी गेलो. जेव्हा केलं 11:30 3 पर्यंत झोपलो होतो आणि मोबाईलचा तरीच होता. आई पण सांगा. हे बघा, यामध्ये तुमचे दुपारी 12:30 वाजता आणि 1 वाजता पैसे डेबिट झालेले दिसतात की नाही? काही सांगता साहेब, मोबाईल घरी होता आणि घरी मुलगी आणि बायको दोघी होता. मग पैसे कसे वापस झाले? आता हे जे दिसतंय ते दिसतंय काय? हा, बरं, आता असो, जे झालं ते झालं. फक्त या बाबतीत तुम्हाला आता सविस्तर माहिती कुठं मिळणार आहे? ते बँकेत. वेळ पण होऊन राहिला, आता लगेच तुम्ही बँकेत जा. बँकेत जाऊन बँक मॅनेजर किंवा तिथं असणारे बँक कर्मचारी त्यांच्याकडे यावर सविस्तर चौकशी करा. तेच तुम्हाला या बाबतीत काय असेल ते सांगतील आणि बघू नंतर काय होतं. जातो मग मी साहेब. या. नमस्कार साहेब. नमस्कार, बोला. काही माझ्या बँक खात्याचं 5,000 रुपये कुठे गेले कळत नाही. थोडं सांगता का? हो, पासबुक आणलं का सोबत? हो, हे आणलं ना. द्या, हा चेक कर. फुकटराव, तुमच्या खात्यामधून 12:30 आणि 1 वाजता पैसे डेबिट झालेले आहेत. तुम्ही ऑनलाईन गेम वगैरे खेळता की काय? नाही साहेब, पण माझी मुलगी मोबाईल घेते आणि ती खेळत राहते. मग बरोबर आहे, ऑनलाईन गेम मुळे पैसे गेल्याची शंका वाटत आहे मला. आणि सांगता साहेब, मी याबाबत आता जाऊन चौकशी करतो आणि पैसे परत परत विचारायचं साहेब. हे जे पैशाच्या कपाटाचा वापर भेटतील का? याची शक्यता तर खूप कमी आहे आणि भेटणार पण नाही ते तुम्हाला. तरी मी तुम्हाला सजेशन देतो, तुमच्या ओळखीतला कोणी मोबाईल एक्सपर्ट असेल त्याच्याकडून तुम्ही एकदा फोन चेक करून घ्या तुमचा. ठीक आहे साहेब. ठीक आहे, पासबुक. नमस्कार साहेब. नमस्कार, या बसा बसा. साहेब, आपण मला बँकेत जाण्यास सांगितले आणि चौकशी करण्यास सांगितलं. मी तिथे गेलो, बँक मॅनेजर साहेबांना चौकशी केली तर माझे पैसे ऑनलाईन गेमिंग खेळत कपात झाले असे त्यांनी सांगितले. मग मी घरी गेलो, बायकोला विचारलं तर काय वेळेस माझ्या मुलीचा वापर होता असं निर्देशन आले. मग मी बँक मॅनेजरला विचारलं की ते पैसे परत मिळतील का? ते म्हणाले नाही. मग हे म्हणाले की तुमच्या जवळची व्यक्तींना विचार करून दाखवून द्या, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. म्हणून मी तुमच्याकडे आलो.
आता तुम्ही एक काम करा. त्यांनी काय सांगितलं बघू म्हणा. त्यांनी तुम्हाला हे सांगितलं असेल की तुमचा मोबाईल व्यवस्थित माणसाकडे दाखवा, सॉफ्टवेअर मारून द्या असं हेच सांगितलं. बरोबर. ठीक आहे. आता मला पहिले तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये तुमचं सिम कार्ड काढून घ्या. हा ठीक आहे. तेव्हा आता या मोबाईल मध्ये मी आज सॉफ्टवेअर मारून घेतो. सॉफ्टवेअर मारल्यानंतर त्याला अँटीव्हायरस ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घेतो, जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्हायरस वगैरे घुसणार नाही. एवढंच नव्हे, तुम्ही यावरून बँकिंगचे व्यवहार वगैरे करता ना, त्यामुळं याला स्ट्रॉंग असा पासवर्ड तयार करून देतो, जेणेकरून तुमचा सहजासहजी कोणी निदान मोबाईल जर घेतला तर त्यावरून सहजासहजी तुमचे कोणते आर्थिक व्यवहार करणार नाही किंवा तुमची दुबाडणूक करणार नाही. अशा पद्धतीनं मी हे सर्व करून घेतो आणि हा मोबाईल तुम्हाला उद्या सकाळी देतो. ठीक आहे साहेब. या व्यवस्थित उद्या सकाळी करत होतो. चालेल. या. तर मंडळी, आता आपण फुकटरावांचं उदाहरण बघितलं. कसं आहे, लहान लहान मुलांना गेम खेळण्यासाठी मोबाईल देणे हे चुकीचंच आहे. तरीही लहान मुलांच्या हट्टापायी किंवा आपण एक जाणती अजाणतेपणी मुलांना गेम खेळण्यासाठी हा मोबाईल देतो, हे चुकीचं आहे. याबाबत जर विचार केला तर मुलांच्या डोळ्यावर सुद्धा याचे दुष्परिणाम होऊ शकतात. असो, एवढंच नव्हे तर मोबाईलच्या बाबतीत जर विचार केला, सर्व जग साधारणतः आता मोबाईलवर नेट बँकिंग वगैरे करते. आपल्याला मोबाईल मध्ये इतर कोणत्याही प्रकारचे व्हायरस वगैरे जाऊ नये यासाठी शक्यतो आपल्याला मोबाईलला अँटीव्हायरस ऍप्लिकेशन सुद्धा डाउनलोड करून घ्या. एवढंच नव्हे तर अशी जर काही फसवणूक झाली असेल तर आपण सायबर सेलला सुद्धा माहिती द्या आणि त्याबाबत तक्रार देऊन त्याबाबतचं त्या शंकांचं निरसन म्हणा किंवा त्या तक्रारीचं निरसन आपलं सायबर सेल करेल. सतर्क राहा, सावध राहा. मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं, ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं, ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नहीं, मेरे काम की नहीं, ये दुनिया. काय गणपतराव, कसं काय चाललं? ठीक आहे सर. मग असे निराश का बसला, कंटाळ्यासारखे का बसला? काय सांगू तुम्हाला, एक कठीण समस्या आली आहे. बोला, काय झालं असं? माझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे. बर. मी त्या क्रेडिट कार्डवरून ऑनलाईन शॉपिंग करतो किंवा कधी काही खरेदी करायची असेल तर ते वापरतो आणि मुलाची ट्युशनची फीस भरायची असेल तरी वापरतो. चांगली गोष्ट आहे. या क्रेडिट कार्डच्या वापरामुळं आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा आपल्याला कुठे वेळ प्रसंगी उधार किंवा उसनवार करण्याची गरज पडणार नाही. म्हणून क्रेडिट कार्ड वापरणे वगैरे हे चांगलीच गोष्ट आहे. बोला. हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर, पण त्याचं काय, मला माझ्या मुलाचे ऑनलाईन क्लास असल्यामुळे क्रेडिट कार्डची फीस भरण्यासाठी तिच्या क्लासची मी तिच्या क्लासमध्ये फोन केला. हॅलो. मॅडम नमस्कार, मी गणपत बोलतो. माझा मुलगा निवांत याची तुमच्या क्लासमध्ये ऑनलाईन प्रवेशिका आहे, तर मला त्याची फीस भरायची होती, तर ती क्रेडिट कार्डच्या सहाय्याने भरता येईल का? हो, भरता येईल ना. हो, मग प्रोसिजर सांगता का मॅडम? असं करा, तुमचा क्रेडिट कार्डचा नंबर सांगा. हो, लगेच सांगा.
हाँ मैडम या 6233523891 बरं किती पैसे भरायचे? 10,000 रुपये भरा. 10,000. सर एक सवलत आहे. कोणती? तुमच्या मुलाची फी आहे 1,00,000 रुपये. जर तुम्ही वन टाइम भरले तर 30% तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर काय करायचं? 30% डिस्काउंट म्हणजे डायरेक्ट 30,000 रुपये कमी. हो बरोबर. हो मॅडम चालेल. तर तुम्हाला 70,000 रुपये भरावे लागतील. मग पुन्हा भरायची गरज नाही ना? नाही आणि हो अकाउंट मधून ते तुमचे 10 हप्त्यामध्ये डेबिट करण्याची मी हप्ते करून देते. हो चालेल मॅडम. तुमचे डेबिट कार्ड तुमचे क्रेडिट कार्डचे डिटेल्स पाठवा प्लीज. हो लगेच पाठवतो. हा मॅडम पाठवले. ठीक आहे. झाले का पैसे जमा? थांबा थोडा वेळ, फोन सुरूच ठेवा. मी सांगते तेव्हा बंद करा. We know your time is valuable. Thank you for holding. Someone will be with you as soon as possible. तुम्हाला एक मेसेज आला असेल, किती सांगा? हो 4329. ठीक आहे, आता ठेवा फोन. तर असं झालं, माझ्या अकाउंट मधून 7,000 रुपयाची कटिंग व्हायला पाहिजे होती, तर दर महिन्याला 15,000 रुपयाची कटिंग होत आहे. नंतर बँकेत जाऊन चौकशी केली तर असं लक्षात आलं का माझ्या क्रेडिट कार्ड वरून कोणीतरी 80,000 रुपयाची ऑनलाईन शॉपिंग खरेदी केली. त्या थोड्याचा पत्ताच नाही. बँकेत जाऊन पूर्ण चौकशी केली तरी त्याचा काही ठाम पत्ता लागत नव्हता. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही, अगदी माझ्या बायकोला देखील नाही. आणि तुम्ही पण कोणाला सांगू नका. वाटलं तुम्ही जवळचे आहे म्हणून तुम्हाला सांगू. हे बघा गणपतराव, कुणाला सांगितले हे योग्य नाही. वास्तविकता अशा प्रकारची जे काही आपली लुबाडणूक होते, जी काही आपली फसवणूक होते, याबाबत आपण हे इतरांना माहिती सांगितलीच पाहिजे. आणि या ठिकाणी इतरांना माहिती सांगितल्यानंतर इतरांना आपण अलर्ट सुद्धा केलं पाहिजे. ठीक आहे, जे झालं ते झालं. आपण आता या संदर्भामध्ये सायबर सेलला जाऊ आणि सायबर सेलला जाऊन या संदर्भात तक्रार देऊ. नंतर या तक्रारीचं निवारण किंवा आपल्याला याबाबतची जी लागणारी चौकशी ते सायबर सेलचे लोक करतील. चालेल? नाही, सायबर सेल मध्ये गेलो तर ते आपली चौकशी करत बसतील. राहू दे बाबा, सायबर सेल नको, कोणती तक्रार नको. फक्त यानंतर मी हुशारीने राहील आणि कोणताही ऑनलाईन व्यवहार करताना डोकं जागेवर ठेवून व्यवहार करेल. आणि तुम्ही पण करा, मी करा. तर मंडळी, असे गणपतरावांसारखे बरेच लोक आहेत की त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून हे फसवणूक केल्या जाते. शक्यतो आपल्याला फोनवर किंवा मेसेज देऊन किंवा कॉल करून अशा कोणत्याही प्रकारची आपल्या अकाउंटची डिटेल किंवा आपल्या एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड या संदर्भात डिटेल जर काही कोणी मागितली असेल तर देऊ नका. काय होतं, नेमकं आपण आपल्या घाबरटपणामुळे किंवा एक आपल्याला फसवणूक झाली या शरमेतून आपण इतरांना कोणालाही माहिती देत नाही किंवा सांगत नाही. वास्तविकता या संदर्भामध्ये सायबर सेलकडे तक्रार ही केल्याच गेली पाहिजे. आपण इतरांना माहिती दिलीच पाहिजे. मग त्या ठिकाणी ती फसवणूक छोटी असो वा मोठी, म्हणजे काय होईल, आपण जे काही फसवणूक झाली असेल याबाबत इतरांना सुद्धा सतर्क करू शकतो, इतरांना सुद्धा सावध करू शकतो. एवढंच नव्हे तर तुम्हाला अजून एक सांगतो, हे नेट बँकिंगच नव्हे तर आपले फेसबुक अकाउंट, मेल अकाउंट हे सुद्धा हॅक केले जातात. आणि हॅक केल्यानंतर आपल्या फेसबुक किंवा मेल अकाउंटचा हा इतर लोक दुरुपयोग करतात. त्या दुरुपयोगातून आपल्याला बरीचशी हानी होते, वेळ प्रसंगी आपली बदनामी सुद्धा होते. तर अशा पद्धतीने ह्या सुद्धा फसवणूक होत असतात.
त्यावेळी आपल्या IT विभाग आणि संबंधित अधिकारी या लोकांनी अत्यंत कमी कालावधीमध्ये सुधारणा करून आपल्या पटात ऍक्टिव्हिटीज करून आपला सिस्टीम चालू केली. ही एक चांगलीच गोष्ट आहे. यावर अजूनही दुसरं जर बोलायचं म्हटलं तर या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला फेक लिंक्स वगैरे येतात. आजची जी घटना आहे ती एक फेक लिंक्स आली. त्या फेक लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेच एका जणाचे 2 कोटी रुपयापेक्षा जास्त रुपये हे लुबाडले गेले, त्यांच्या अकाउंट मध्ये गेलेले आहे. एवढंच नव्हे, दुसरा विषय अजून सुद्धा ज्या काही लिंक्स असतात या लिंकच्या माध्यमातून मुले किंवा मुली यांच्याशी गोडगोड बोलून यांना एक प्रलोभन दिले जाते किंवा प्रेम प्रकरण वगैरे जे होतात, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या चुकीच्या आहेत. या माध्यमातून सुद्धा सुरुवातीला फसवणूक करून काही पैशांची मागणी केली जाते, लुबाडणूक केली जाते, वेळ प्रसंगी त्यांचं हरासमेंट केली जाते. याची परिणती आपल्याला आत्महत्येपर्यंत सुद्धा जाते. आत्महत्येच्या सुद्धा बऱ्याच काही घटना घडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे गेम्सच्या बाबतीत जर विचार केला तर आपल्यामध्ये सुद्धा बरेच असे काही महाभाग असतील की त्या गेम्सच्या माध्यमातून लाखो रुपये आपण गमावून बसलेला, परंतु आपण एकमेकांना सांगत नाही. झालेली लुबाडणूक किंवा झालेली फसवणूक या संदर्भात इतरांना माहिती द्या, इतरांना फसवणूक झालेली ही दर्शवा, जेणेकरून आपल्या कुटुंबातला कोणीही व्यक्ती असो किंवा आपला कोणीही सहभागी असो याची उद्या किंवा फसवणूक होणार नाही. सतर्क राहा, सावध राहा. जागृतीवर एक गीत सादर करतो आहोत. गीताचे बोल आहे, सुरक्षेचे धनी तुमचेच तुम्ही. सुरक्षेचे धनी तुमचेच तुम्ही. मानवाच्या कौशल्याला विज्ञानाने हात दिली, मानवाच्या कौशल्याला विज्ञानाने हात दिली. नव्या तत्वाने नव्या शोधाने यंत्रासोबत तंत्र आली, नव्या तत्वाने नव्या शोधाने यंत्रासोबत तंत्र आली. युगे युगे चढताना प्रगतीचा आलेख, युगे युगे चढताना प्रगतीचा आलेख. संगणक शास्त्राच्या क्रांतीने कामे झाली सुलभ, संगणक शास्त्राच्या क्रांतीने कामे झाली सुलभ. इंटरनेट या प्रणालीने जग जवळ आले हो, इंटरनेट या प्रणालीने जग जवळ आले हो. रेल्वे विमान आरोग्य खाते व्यवहार सोपे झाले हो, रेल्वे विमान आरोग्य खाते व्यवहार सोपे झाले हो. विश्वासाने कामे चालली गुन्हेगारही शिरले हो, विश्वासाने कामे चालली गुन्हेगारही शिरले हो. सायबर लुटले पैसे मागले फसवणुकीचे जाळे हो, सायबर लुटले पैसे मागले फसवणुकीचे जाळे हो. चॅटिंग करता गेम खेळता मार्ग शोधले अचूक, चॅटिंग करता गेम खेळता मार्ग शोधले अचूक. हेरगिरीने लक्ष ठेवून हळूच केली फसवणूक, हेरगिरीने लक्ष ठेवून हळूच केली फसवणूक. फसवणुकीचे मार्ग अनेक, फसवणुकीचे मार्ग अनेक, मालवेअर फिशिंग पासवर्ड हल्ला. फसवणुकीचे मार्ग अनेक, मालवेअर फिशिंग पासवर्ड हल्ला. अकाउंट टेकओव्हर रॅन्समवेअरने मारतो गुन्हेगार डल्ला, अकाउंट टेकओव्हर रॅन्समवेअरने मारतो गुन्हेगार डल्ला. शहाणे होऊन काम करावे, अनोळखी ईमेल ओळखून घ्यावे. शहाणे होऊन काम करावे, अनोळखी ईमेल ओळखून घ्यावे. अँटीव्हायरस ऍप्लिकेशनने सायबर हल्ले डरा रोखावे, अँटीव्हायरस ऍप्लिकेशनने सायबर हल्ले डरा रोखावे. मजबूत पासवर्ड एकच उपाय, बदलत राहावे नेहमी नेहमी. मजबूत पासवर्ड एकच उपाय, बदलत राहावे नेहमी नेहमी. सोडून द्यावे आश्वासनांना, सुरक्षेचे धनी तुमचेच तुम्ही. सोडून द्यावे आश्वासनांना, सुरक्षेचे धनी तुमचेच तुम्ही. धन्यवाद.